कोल्हापूर शहराच्या उपनगरांमधील सुमारे 100 कोटींची मंजूर कामं रद्द करण्याचं महापाप या महायुती सरकारनं केलंय, असा आरोप आमदार ऋतुराज पाटील यांनी कोपरा सभा दरम्यान केला। कोरोना काळात आम्ही मदत करत असताना विरोधक कुठे होते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला। साने गुरुजी वसाहत, आपटेनगर, कनेरकर नगर, फुलेवाडी रिंग रोड, राजोपाध्ये नगर आदी भागात अनेक ठिकाणी कोपरा सभा घेत त्यांनी उपनगरांच्या विकासासाठी पुन्हा एकदा संधी द्या असं आवाहन केलं। या सभांना नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांनी साने गुरुजी वसाहत, आपटेनगर, कणेरकर नगर, फुलेवाडी रिंग रोड, राजोपाध्ये नगर आदी भागात कोपरा सभा घेतली। सुरुवातीला श्री महालक्ष्मी नगर इथं सभा घेण्यात आली। यावेळी बोलताना आमदार ऋतुराज पाटील यांनी विरोधक हे कधीही महागाई, रोजगार, महिला सुरक्षा, शेतकऱ्यांचे प्रश्न यावर न बोलता जाती धर्मात तेढ निर्माण करण्यावर भर देतात। त्यांना सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांशी काहीही देणं घेणं नसल्याचं सांगितलं। मात्र सर्वसामान्यांच्या हिताची आश्वासनं असलेल्या महाराष्ट्र नावा घेऊन आलेल्या महाविकास आघाडीला साथ द्या असं आवाहन त्यांनी केलं। त्यांनी या भागातील 23 गुंठे ओपन स्पेस डेव्हलप करू असं आश्वासन दिलं। यावेळी उपस्थितांनी मनोगत व्यक्त करत आमदार ऋतुराज पाटील यांनी आजवर केलेल्या विकास कामांची माहिती देत भागातील संपूर्ण जनता पाठीशी असल्याची ग्वाही दिली। यावेळी माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, प्रकाश दिगे, रामचंद्र हलके, नेताजी डोंगळे, राजेंद्र कांबळे, राजेंद्र माळवी पाटील, DN पाटील, अभिजित खतकर आदी उपस्थित होते। कणेरकर नगरमधील कोपरा सभेत बोलताना माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांनी कामाची तत्परता काय असते ते आमदार ऋतुराज पाटील यांनी दाखवून दिलं असून जॉब फेअरच्या माध्यमातून हजारो युवक युवतींना नोकरीची संधी उपलब्ध करून देणं, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका उभारणं, ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र उभारणं अशा वैविध्यपूर्ण कामांमधून त्यांनी मतदारसंघाचा विकास केला असल्याचं देशमुख यांनी सांगितलं। आमदार ऋतुराज पाटील यांनी कोरोना काळात जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावलं। त्यावेळी विरोधक कुठं होते असा सवाल उपस्थित करत या सरकारनं जवळपास 100 कोटींची मंजूर कामं रद्द करण्याचं पाप केलंय असा आरोप केला। कोरोनाचं संकट जेव्हा आमच्या कोल्हापूरला होतं तेव्हा तुम्ही 4.5 वर्ष कुठं होता हा प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे। देशमुख साहेब असतील, आम्ही असेल, सातत्यानं तुमच्यामध्ये राहून प्रत्येकाला आधार देण्याचं काम या कोविडमध्ये आम्ही केलं। प्रत्येकाला मदतीची भूमिका आम्ही स्वीकारली। पण जी मंडळी आज 4.5 वर्षानंतर तुमच्याकडे आली, या 6 महिन्यासाठी तोंड दाखवायला आली, त्या मंडळींना विचारलं पाहिजे या प्रत्येक अडचणीच्या वेळी तुम्ही कुठं होता हा प्रश्न तुमच्याकडनं पुढे आला पाहिजे। काम करण्यामध्ये आम्ही कुठेही कमी पडलो नाही। आमच्यावर त्या ठिकाणी संघर्ष करावा लागला। आम्ही अनेक कामं मंजूर करून आणली। मगाशी देशमुख साहेबांनी उल्लेख केला की महेशराव आपण बरीचशी कामं ही आपल्या परिसरामध्ये आणली होती। जवळजवळ 70 कोटी रुपयाची कामं ही आपली रद्द केली गेली। देशमुख साहेबांचा आकडा धरला तर मला वाटतं 100 कोटीच्या पुढे जाईल, काय बरोबर ना? सहज 100 कोटीच्या 100 कोटी रुपये हे आपण आपल्या दक्षिण मतदारसंघामध्ये आणले होते। दुर्दैवानं या सरकारनं रद्द करायचं काम केलं। असं मोठं पाप या सरकारनं आज कोल्हापूरवर त्या ठिकाणी करण्यामध्ये हे कुठेही कमी पडले नाहीत। यावेळी सर्व नागरिकांनी हात उंचावून आमदार ऋतुराज पाटील यांना जाहीर पाठिंबा व्यक्त केला। यावेळी शैलेश भालकर, बबलू नगारजी, महेश गुरव, प्रवीण पाटील, वैभव जाधव, इसाक शेख, संतोष जित्रे, मृत्युंजय सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष बाजीराव टाकळे, इतर सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। अहिल्याबाई होळकर नगरमध्ये बोलताना सना मुल्ला या तरुणीनं आमदार ऋतुराज पाटील यांचं काम आणि युवक युवतींसाठी त्यांची दूरदृष्टी पाहून आपलं पहिलं मतदान त्यांनाच करणार असल्याचा निर्धार व्यक्त केला। मी लहानपणापासून माझ्या बाबांच्या तोंडून किंवा किरण काकांच्या तोंडून म्हणजे त्यांची सगळी कामं ऐकलेली आहेत की त्यांनी हे केलंय ते केलंय। तर मला अशी आधीपासून उत्सुकता होती की मला जर का मतदान करायला मिळालं तर माझं पहिलं मतदान मला त्यांनाच करायचं आहे। आणि यावेळी असं मला चान्स पण मिळाला त्यांना पहिला मतदान करण्याचा। तर मी कॉलेजमध्ये जाते तर आमच्या शैक्षणिक चर्चांबरोबर आता निवडणुकीच्या काळात राजकारणी चर्चा फार होत आहेत। तर माझ्या मैत्रिणींमध्ये आम्ही टीनेजर्स आहोत, तर टीनेजर्समध्ये ऋतुराज साहेबांची फॅन फॉलोइंग ही जबरदस्त आहे। तर टीनेजर्सच काय तर लहान मुलांमध्ये पण त्यांचं एक क्रेज वेगळंच आहे। तर प्रचाराची रिक्षा आली की सगळी पोरं त्या रिक्षाच्या मागे धावत पळतात। दक्षिणचं एकच आवाज गाणं वाजलं की ज्या लहान मुलांना बोलता सुद्धा येत नाही ते सुद्धा आईच्या काकीत बसून नाचत असते त्या गाण्यावर।
जे.के. कांबळे यांनी आम्हाला कर्तव्यदक्ष आमदार लाभला हे आमचं भाग्य असल्याचं सांगत कामाच्या जोरावर यावेळी मताचा टक्का वाढणार असं मोठं मताधिक्य आमदार पाटील यांना मिळणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कुलदीप सावरतकर यांनी महाडिकांकडून मिळणाऱ्या अपमानास्पद वागणुकीमुळे आपण भागाच्या विकासासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असल्याचं सांगत महाडिक गटात कशी घुसमट होत होती हे सांगितलं. महाडिक गटाकडून होणाऱ्या एका विशिष्ट कार्यकर्त्याला एक वागणूक जी आहे ती खराब असते. कार्यकर्त्याला वागणूक खराब म्हणजे काय, एखादा 12 वर्षात काम केलेला आपल्याजवळ कार्यकर्ता असेल तर त्याचा रुसवा फुगवा अगर तो चिडला आहे किंवा नाराज आहे तर त्याचा रुसवा काढण्याचं काम हे असतं, नेत्याच आपल्या असतं. तर ते या महाडिक फॅमिलीकडून कुठल्याच कार्यकर्त्याचं होत नाही. 10 वर्ष माझ्या तोंडाला फेस आला सांगून आणि आज हा माणूस मला विचारतोय, एखादा वॉर्डचा प्रमुख तुमचा जर तुम्हाला कामाविषयी सांगत असेल, बऱ्याच गोष्टी चुकलेल्या सांगत असेल, त्याचं तुम्ही ऐकत नाही, आणि एखादा कर्मचारी जर आम्हाला विचारत असेल की दादा तुमचं आमच्या साहेबांचं काय चुकलंय तुम्ही आम्हाला सांगा. मी या गोष्टी ऑलरेडी 10 वर्षामध्ये बोललेलोच होतो, पण ह्या गोष्टींची कुठेही खबरदारी घेतली गेली नाही. आणि आता मला एक सांगावंसं वाटतंय की मी 12 वर्ष काम केलं सानेगुरुजीमध्ये, संजय सावंत साहेबांनी 28 वर्ष काम केलं. या नेतृत्वाची प्रभागांचे नेतृत्व आहे ते, तर यांची जर कदर कार्यकर्त्याची नसेल, यांना जर विचारलं गेलं नसेल तर एकच वाक्य मला सुचतंय बोलायला दादा, एक वाक्य सुचतंय मला, कार्यकर्त्यांसाठी महाडिक परिवारांच्या डोक्यातलं वाक्य असावं कदाचित. एखादा माणूस रुसला तर त्याला ते मनातल्या मनात म्हणत असतील, तू नाही तो कोई और सही, कोई और नाही तो कोई और सही. त्याचा रुसवा फुगवा काढण्याची जबाबदारी त्यांची त्यांना वाटत नाही. यावेळी भिकाजी पाटील, दीपक डोंगळे, आझाद कुलकर्णी, शिरगावकर सर, अभिजित रणदिवे, अर्जुन पाटील यांच्यासह शिवतेज तरुण मंडळाचे पदाधिकारी, सदस्य आणि नागरिक उपस्थित होते. श्री नृसिंह कॉलनी या ठिकाणी बोलताना राजेंद्र घाटगे यांनी या परिसरात विकासकामं केलेले आमदार ऋतुराज पाटील यांना मताधिक्य देण्याची ग्वाही दिली. आमदार ऋतुराज पाटील यांनी या परिसराची आपल्याला यापुढच्या काळात सुद्धा साथ लाभेल असा विश्वास व्यक्त करत उपनगरांच्या विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याची ग्वाही दिली. यावेळी गोकुळचे संचालक बयाजी शेळके, गणेश मोरे, अरुण घोरपडे, विनोद भोंगळे, श्री नृसिंह मंडळाचे अध्यक्ष मनोज काळे, पदाधिकारी विशाल खांडेकर, रणजित काटकर यांच्यासह सदस्य, नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यानंतर त्यांनी याच भागातील नृसिंह कलाक्रीडा सांस्कृतिक मंडळ प्रणित श्री नृसिंह ग्रुपला भेट दिली. या मंडळाच्या सदस्यांनी आमदार ऋतुराज पाटील यांच्यासोबत राहणार असल्याची ग्वाही दिली. यावेळी विनायक पाटील, दिलीप चिखलीकर, नृसिंह कलाक्रीडा सांस्कृतिक मंडळ प्रणित श्री नृसिंह ग्रुपचे अध्यक्ष विनायक पाटील, उपाध्यक्ष सतीश माने आदी उपस्थित होते. राजोपाध्यनगरमधील राजे संभाजी साळोखे कॉलनी इथं कोपरा सभा घेण्यात आली. यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांनी आजवर केलेल्या विकासकामांची माहिती देत विरोधकांवर कडाडून टीका केली. यावेळी बाबूराव बोडके, बबलू शिंदे, राजू बेले, खंडेराव जाधव, सागर कुसाळे, संजय गावडे, श्री राजे संभाजी तरुण मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. राजोपाध्यनगरमधील बीडी कामगार वसाहतीमध्ये बोलताना आमदार ऋतुराज पाटील यांनी लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत सुद्धा महायुतीला जमिनीवर आणत महाविकास आघाडीला ताकद देण्याचं आवाहन केलं. यावेळी गुलाब पठाण, इजाज नागरकट्टी, समीर गवंडी, राज अहमद मुल्ला, बतुल खाला, रेहाना नागरकट्टी, गुलाब जत्राटे, अजीम खलिफा यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.